पुण्यातील तुम्ही हे मुख्य गणपती 5 पाहिलेत का नाही? तर मी निघालोय आता थेट मेट्रोचा प्रवास करून स्वारगेटवरून थेट मंडईच्या दिशेने. मी लवकर मित्राला सांगितलं की तिकीटं काढ आणि आपला हवाई जहाज लवकरात लवकर मंडईपाशी उतरव. तर लवकर आमची मेट्रो आली आणि मेट्रोमध्ये बसलो आणि थेट 10,000च्या स्पीडने आम्ही पोहोचलो मंडईच्या दिशेने. मंडईमध्ये जसं की पोहोचलो, मंडईच्या बाहेर येता बघितलंच काय, खूप मोठा आम्हाला भूत दिसलं. भूत नव्हतं मित्रांनो, तो खूप मोठा पुतळा होता आणि बाहुल्याचा बनवलेला होता. कारण की त्यांना वाटलं की मी त्याला घाबरेल, पण तुम्हाला माहितीच आहे की मी वाघ कोणाला देखील घाबरत नाही, कारण की माझ्या पाठीमागे कोणी देखील नाही. जसं की आम्ही ते सगळे पुतळे पाहिले, तर त्याच्यानंतर आम्ही काही मुख्य गणपती पाहण्यासाठी गेलो. तर लाकडी गणपती पाहिली, पाण्यातील द्वारका पाहण्यासाठी चाललो होतो. तर पाण्यातील द्वारका पाहिली तर काय मित्रांनो, एवढी मस्त बनवली ना राव, सल्यूट त्या सगळ्या काही ते सगळं डेकोरेट करणाऱ्या लोकांसाठी. तर त्याच्यानंतर बघितला तालीम मंडळाचा गणपती. तर तालीम मंडळाचा गणपती देखील खूप छान आणि खूप चांगला होता. त्याच्यानंतर लाकडी गणपती पाहिला, तर लाकडी गणपती देखील खूप भारी होता. आणि शेवटी वेळ आलती आता आपल्या सगळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट देण्याची. तर जसं की लाईनमध्ये थांबलो तर पाहिलं तर काय, खूप सारी लोक गर्दीमध्ये उभी होती. त्याच्यानंतर मी देखील सगळ्यांसमोर असा शायनिंग मारत होतो जसं काय मी VIP आहे. पण मित्रांनो, सगळ्यात भारी वाटलं की खूप सारी लोक लाईनीमध्ये उभी होती आणि कोणी देखील नेम तोडत नव्हते आणि सगळी देखील लाईनीमध्ये उभे राहून आपल्या बाप्पाच्या दर्शनाची वाट बघत होती की कधी आम्हाला दर्शन भेटणार. तर 2 ते 3 तास लाईनमध्ये घालवल्याच्या नंतर मी पोहोचलो थेट बाप्पाच्या चरणापाशी. तर गणपती बाप्पा पण म्हणाले, आलायच आहेस तर जा आता पटकन घरी. तर मी देखील आता गणपती बाप्पांचं म्हणणं ऐकलं आणि निघालोय बाकीचं गणपती बघण्यासाठी. तर मित्रांनो, एवढे मस्त मस्त डेकोरेशन